कंटेंटमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियलमध्ये किती टेस्ट आहे ते सगळं लिस्ट दिसून जाते। याच्यामधचा प्रश्न आहे हा इंग्लिशमध्ये सुद्धा आहे, मराठीमध्ये सुद्धा आहे। त्याच्यानंतर त्याचे 5 ऑप्शन आहे। इथे तुम्हाला बरेचसे विद्यार्थी विचारतात की सर डाउनलोड रिपोर्ट कसा करायचा, तर इथे डाउनलोडचा ऑप्शन आहे। तर सेक्शनल समरी जे आहे त्याच्यामध्ये टेक्निकलचे तुमचा स्कोअर किती आहे, किती अटेम्प्ट केले, किती काय इनकरेक्ट किती आहे, करेक्ट किती आहे सगळं दिसतं। ॲक्युरेसी सुद्धा दिसते। त्या सोल्युशनमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा आन्सर दिसेल की कुठला आन्सर करेक्ट आहे, कुठला आन्सर तुम्ही रॉंग केला हे सगळं दिसेल आणि त्याच्यानंतर त्याचं सोल्युशन डिटेलमध्ये तुम्हाला दिसून जाईल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे आपण बोलणार आहे म्हणजे आपल्या ज्या टेस्ट सीरीज आणि कोर्सेस आहे ॲप्लिकेशनवर, आपला ॲप्लिकेशन आहे इंजिनियर अमोल, यावर बऱ्याचशा टेस्ट सीरीज आणि कोर्सेससुद्धा आपण अवेलेबल करून दिलेले आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याबद्दल डिटेल्स माहिती नाही आहे आणि ॲप कसं यूज करायचं किंवा तिथे कोर्स कसा परचेस करायचा किंवा कशी टेस्ट सॉल्व करायची आणि त्यानंतर त्याचं सोल्युशन कसं बघायचं, आन्सर्स कसे बघायचे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे। त्यामुळे डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते सगळे प्रोसेस सांगणार आहे, सगळं स्क्रीनवर तुम्हाला दाखवणार आहे। जे विद्यार्थी टेस्ट सीरीजमध्ये इंटरेस्टेड असतील ते महाजन कोच असो, महावितरण एक्झामची जी असो किंवा मग LDC वगैरे किंवा आणखी काय असेल तुमचं, तर त्यांनीच फक्त हा व्हिडिओ बघावा। बाकी ज्यांना इंटरेस्ट नसेल किंवा ज्यांनी टेस्ट सीरीज घेतली नसेल किंवा घ्यायची नसेल, जे इंटरेस्टेड नसतील त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी चालेल काय। तर मुख्यत्वे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट सीरीज रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे, कारण की काही विद्यार्थ्यांना माहिती नसतं की कशी परचेस करायची किंवा ॲप कसं डाउनलोड करायचं किंवा तिथे परचेस केल्यावर किंवा परचेस केल्यानंतर काय स्टेप्स आहे किंवा कशी सॉल्व करायची वगैरे किंवा तुम्हाला सोल्युशन कसं बघायचं किंवा आन्सर कसे बघायचे, बरेचशा विद्यार्थ्यांना माहिती नसतं। तर मित्रांनो, तुम्ही ॲप डाउनलोड केल्याबरोबर ॲप डाउनलोड कसं करायचं तर बघा, आपला प्रत्येक व्हिडिओ जो असतो त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स एक असतं यूट्यूबवर। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक मिळून जाते, इंजिनियर अमोल आपलं ॲपचं नाव आहे। किंवा प्ले स्टोअरला जर तुम्ही गेले, प्ले स्टोअर आपल्या मोबाईलच्या ॲपमध्ये मोबाईलमध्ये असतं स्क्रीनवर प्ले स्टोअरमध्ये ॲप डाउनलोड तुम्ही करू शकता। तर तिथे तुम्ही इंजिनियर अमोल जर टाकलं सर्चमध्ये तर इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर, रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागतो। तोच रजिस्ट्रेशन नंबर तुमचा कायम राहतो, त्याच नंबरवर तुम्हाला सगळ्या टेस्ट वगैरे किंवा कोर्सेस वगैरे अवेलेबल होऊन जातात, ठीक आहे। आणि तुम्ही लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर किंवा मोबाईलवर कुठेही या टेस्ट देऊ शकता। त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला वर ऑल कॅटेगरीज आणि त्याच्यामध्ये महाडिस्कॉम, ITI, इलेक्ट्रिशियन वगैरे किंवा तुमचं बाकीचे जे एक्झाम्स आहेत त्याचे रिलेटेड टेस्ट सीरीज येतात। वरून तुम्हाला बघा ऑल कॅटेगरीजच्या खाली तुम्ही ते चेक करू शकता आणि बाकी लाईव्ह कोर्सेस, रेकॉर्डेड कोर्सेस वगैरे सगळं असतं आणि बाकी त्याच्या खाली फीचर्ड कोर्सेस आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चेक केलं सी ऑलमध्ये गेले, राईट साईडला सी ऑल आहे, सी ऑलमध्ये गेले तर तुम्हाला बाकीचे जे काय आहे कोर्सेस तिथे जे अवेलेबल आहे, साधारण 10 ते 12 कोर्सेस अवेलेबल आहे आणि टेस्ट सीरीज अवेलेबल आहे, तर सगळे तुम्हाला दिसून जातं, ठीक आहे। तिथे तुम्ही क्लिक केलं त्या इमेजवर किंवा त्या फोटोवर क्लिक केलं तर तुम्हाला बाय नाऊचं ऑप्शन होते। बाय नाऊ तुम्ही आधी कंटेंट चेक करा, कंटेंटसुद्धा असतो त्यामध्ये, कंटेंट चेक करायचं की टेस्ट सीरीज किती आहे, तुमच्या सब्जेक्ट वाईज किती आहे, फुल लेंथ किती आहे किंवा कोर्स असेल तर कोर्समध्ये व्हिडिओ लेक्चर किती आहे, PDF किती आहे, सगळं तुम्ही चेक करू शकता, मगच तुम्ही बाय करू शकता, ठीक आहे। तुम्ही ते बायचं ऑप्शन क्लिक केलं, फॉर एक्झाम्पल स्क्रीनवर मी जो दाखवतो आहे तो ITI विद्युत सहाय्यकची जी काही फुल लेंथ टेस्ट आहे, सिंगल टेस्ट आपण ठेवलेली आहे, त्याचा एक डेमो टेस्ट म्हणून तुम्हाला मी देतो आहे। डेमो म्हणजे काय तुम्हाला समजून सांगण्यासाठी देतो आहे। त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ते बाय नाववर क्लिक करता तेव्हा तुम्हाला ऑप्शन येतं, तुमचं ते प्राईस येते आणि तुम्हाला ऑप्शन येतो। त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये तुम्हाला तुम्ही गुगल पे किंवा तुमचं फोनपे किंवा Paytm जे काही असेल ते त्याच्या थ्रूसुद्धा पे करू शकता किंवा स्कॅनरच्या थ्रूसुद्धा पे करू शकता। स्कॅनर येतं, दुसऱ्या मोबाईलवरनं पे करायचं असेल तर स्कॅनरवरनं पे करू शकता। तर पेमेंट एकदम सोपं आहे, जसं तुमचं पेमेंट होईल तसं तुम्हाला त्याची रिसिप्टसुद्धा डाउनलोड करता येते आणि त्याचं तुम्हाला व्हॅलिडिटी वगैरे सगळं तिथे दिसून जाते। व्हॅलिडिटी तुम्हाला आधीसुद्धा दिसते, कोर्स पे करण्याचे किंवा परचेस करण्याच्या आधीसुद्धा दिसते, ठीक आहे। ओव्हरव्ह्यू, कंटेंट, लाईव्ह क्लासेस, नोटीस बोर्ड वगैरे सगळं आहे। कंटेंटमध्ये जर तुम्ही गेले तर कंटेंटमध्ये तुम्हाला किती टेस्ट सीरीज मिळतील किंवा किती कोर्सेस किती व्हिडिओज अवेलेबल आहे हे सगळं तुम्हाला दिसून जाते, ठीक आहे। तर ही टेस्ट सीरीज तुम्ही जेव्हा बाय करता तेव्हा तुम्हाला इथे अबाउट दिस कोर्स वगैरे आणि रीड मोरमध्ये सगळं इन्फॉर्मेशन मिळेल। कंटेंटमध्ये जर त्या टेस्ट सीरीजच्या तुम्ही कंटेंटमध्ये गेले तर कंटेंटमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियलमध्ये किती टेस्ट आहे ते सगळं लिस्ट दिसून जाते। बघा इथे न्यू पॅटर्न, विद्युत सहायक, महावितरण टेस्ट सीरीज असं दिलेलं आहे, पूर्ण हेडिंग आहे, त्याच्यामध्ये न्यू आहे आणि अटेम्प्ट आहे। तर अलाउड 2 अटेम्प्ट आहे, प्रत्येक टेस्टला आपण 2 अटेम्प्ट अलाउड केलेले आहे। त्याच्यामुळे अटेम्प्टवर जर तुम्ही क्लिक केलं तर त्यानंतर तुम्हाला ती जी टेस्ट सीरीज आहे त्याची डिटेल्स दिसतात। जसं आता नवीन पॅटर्ननुसार 75 क्वेश्चन्स आहे, 1 तास 15 मिनिटे म्हणजे 75 मिनिटाचा वेळ आहे, 75 क्वेश्चन्स आहे आणि तुम्हाला 80 मार्क्स आहे। निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे, आपण अलाउड केलेलं आहे किंवा तिथे आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे निगेटिव्ह मार्किंग आणि 5 ऑप्शन आहे। मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये हा पेपर राहणार आहे, ठीक आहे। त्याच्यानुसार मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला त्याचे प्रश्न दिसतील, त्याचं उत्तर दिसेल आणि त्याचं सोल्युशनसुद्धा दिसेल आणि करेक्ट आन्सरसुद्धा दिसेल। स्टेप बाय स्टेप बघा, मी तुम्हाला सगळं समजून सांगतो आहे।
80 मार्क्सची ही टेस्ट आहे. त्याच्यानंतर सेक्शनमध्ये काय काय सेक्शन आहे, टेक्निकल आहे, ॲप्टिट्यूड आहे, रिजनिंग आणि मराठी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मराठीनंतर तुम्हाला आय हॅव रीड, अंडरस्टँड द इन्स्ट्रक्शन वगैरे वगैरे एक साधी बाय डिफॉल्ट लाईन असते, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आधी, त्याशिवाय तुम्ही अटेम्प्ट करू शकत नाही. तिथे क्लिक केलं की मग अटेम्प्ट टेस्ट, खाली अटेम्प्ट टेस्ट आहे, तिथे अटेम्प्ट टेस्टवर तुम्ही क्लिक केलं की त्यानंतर टेस्ट ओपन होतात. त्याच्यामध्ये टेक्निकल आहे बघा, हॉरिझॉन्टल लाईनमध्ये खाली दिसतंय तुम्हाला, सॉरी हॉरिझॉन्टल लाईनमध्ये वर दिसतं आहे. टेक्निकल आहे, ॲप्टिट्यूड आहे, त्यानंतर रिजनिंग आहे आणि त्यानंतर तुमचं मराठी आहे. असं तुम्ही कुठलंही ऑप्शन निवडू शकता आणि ते आधी सॉल्व करू शकता. मी इथे टेक्निकलवर तुम्हाला दाखवतो आहे. बघा +2.2चं वेटेज आहे प्रत्येक प्रश्नाला प्लसमध्ये, आणि जर तुमचा प्रश्न चुकला तर निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे -0.55 मायनस होतात. ठीक आहे. तर हे तुमचा प्रश्न आहे. हा इंग्लिशमध्ये सुद्धा आहे, मराठीमध्ये सुद्धा आहे. त्याच्यानंतर त्याचे 5 ऑप्शन आहेत. हे जेव्हा तुम्ही क्लिक करता त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक केलं की तुम्ही सेकंड क्वेश्चनवर येतात, थर्ड क्वेश्चनवर. जसं प्रत्येक क्वेश्चन झाल्यावर तुमचा सॉल्व झाल्यावर तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट करायचं, पुढे जायचं, किंवा तुम्हाला तो स्किप करायचा आहे तर कुठलंच ऑप्शन क्लिक करायचं नाही आणि पुढे जायचं. तुम्ही पुढे सुद्धा जाऊ शकता नेक्स्टवर, किंवा प्रिव्हियस जो क्वेश्चन आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे. खाली बघा इथे बॉटममध्ये प्रिव्हियस आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट आहे. मी फॉर एक्झाम्पल सांगतो आहे, बाकी वेगवेगळ्या टेस्टमध्ये वेगवेगळे सेक्शन असतात. त्यानुसार तुमचा टाईम रिमेनिंग म्हणजे तुमचा टाईम किती राहिलेला आहे, तुम्हाला क्वेश्चन किती अटेम्प्ट केलेला आहे, सबमिट टेस्ट करायची. सबमिट टेस्ट तुम्ही केल्यावर हे तुम्ही आता परत टेस्टमध्ये जाऊ शकता, किंवा सबमिट टेस्ट जर तुम्ही केली तर सबमिट टेस्टमध्ये केल्यावर तुमचा स्कोअर तिथे दिसतो तुम्हाला, आणि टोटल क्वेश्चन्स, करेक्ट आन्सर, इनकरेक्ट आन्सर, पार्शल करेक्ट आन्सर, अनअटेम्प्टेड याचं तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते अनअटेम्प्टेड ठेवलेलं आहे आणि सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही हा स्कोअर दिसतो तिथेच थोडंसं खाली जायचं, किंवा वरती बघा, वरती तुम्हाला न्यू पॅटर्न ITI फायनल टेस्टच्या बाजूला तुम्ही ती जे रिपोर्ट आहे तो पूर्ण डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला डिटेल दिसून जाईल. ठीक आहे. बरेचसे विद्यार्थी विचारतात की सर डाउनलोड रिपोर्ट कसा करायचा, तर इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे, तिथे तुमच्या डाउनलोड करू शकता. तिथे तुम्हाला सगळं डिटेल दिसून जाते. शेअर ऑन व्हॉट्सॲप जे आहे त्याच्या खाली बघा, तिथे तुम्हाला सेक्शनल समरी दिसते. टेक्निकलचं तुमचं स्कोअर किती आहे, किती अटेम्प्ट केले, किती काय, इनकरेक्ट किती, करेक्ट किती आहे, सगळं दिसतं. ॲक्युरेसीसुद्धा दिसते. त्यानंतर ॲप्टिट्यूड आहे, त्याच्याच बाजूला बघा रिजनिंगसुद्धा आहे, आणि त्याच्या बाजूला तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला मराठीसुद्धा दिसते. ही टेस्ट झाल्यानंतर, ही पूर्ण टेस्ट झाल्यानंतर, रिपोर्ट चेक केल्यानंतर तुम्हाला सोल्युशन आणि आन्सर तेव्हा दिसणार नाही, कारण त्याला 2 अटेम्प्ट आपण दिलेले आहे. तुम्हाला परत त्या टेस्टवर जायचं आहे. बघा परत टेस्टवर गेलं तर तुम्हाला तिथे रिअटेम्प्ट म्हणून आहे, एक अटेम्प्ट तुमचा बाकी असं म्हटलेलं आहे, रिअटेम्प्ट आहे. जेव्हा तुम्ही रिअटेम्प्ट देता त्यानंतर परत तीच प्रोसेस होते, सगळे पूर्ण प्रोसेस तीच होते. रिअटेम्प्ट दिल्यानंतर तुमचा परत स्कोअर वगैरे सगळं चेक होते. आणि त्यानंतर बघा तुम्ही जेव्हा रिअटेम्प्ट देता किंवा दुसरी अटेम्प्ट देता त्यानंतर परत त्या टेस्टवर यायचं आहे, कारण की तुम्हाला अजून सोल्युशन माहीत नाही आहे, किंवा तुम्हाला अजून त्याचे आन्सर्स माहीत नाही. आन्सर जर आपण आधी सांगितले किंवा सोल्युशन आधी सांगितले तर तुम्हाला सगळे उत्तर माहीत होतील, त्यामुळे ते आधी शो होत नाही, ते नंतर शेवटी शो होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा जेव्हा तुम्ही ती टेस्ट देता, पूर्ण कंप्लीट करता, सेकंड अटेम्प्ट, त्यानंतर बघा परत त्या टेस्टवर जायचं, तिथे तुम्हाला अटेम्प्ट लेफ्ट 0 दिसला आहे. ठीक आहे. त्यानंतर न्यू जे आहे किंवा अटेम्प्ट लेफ्ट जे आहे ते तिथे क्लिक करायचं, किंवा त्या टेस्टवर क्लिक करायचं. तिथे क्लिक केलं की तुम्हाला बघा तिथे क्लिक केल्यानंतर फर्स्ट अटेम्प्टचा किती स्कोअर आहे, तुम्हाला स्कोअर किती झाला आहे, टाईम किती घेतला आहे तुम्ही, किंवा तुम्हाला ॲव्हरेज टाईम टेकन वगैरे, किंवा ग्रेड कोणता आला आहे, किंवा व्ह्यू रिपोर्ट आहे. त्यानंतर सेकंड लेटेस्ट अटेम्प्ट म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट, आणि लेटेस्ट म्हणजे सेकंड अटेम्प्ट, त्याचासुद्धा पूर्ण तुम्हाला इथे डेटा येऊन जातो. ठीक आहे. तुम्ही पहिला टेस्ट तुम्ही जी दिलेली आहे त्याचा रिपोर्ट पाहिजे असेल तर व्ह्यू रिपोर्टचं वरचं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं, आणि व्ह्यू रिपोर्ट जो सेकंड आहे तो सेकंड टेस्टसाठी आहे. ठीक आहे. व्ह्यू रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला टोटल क्वेश्चन्स, करेक्ट आन्सर, पार्शल वगैरे सगळं दिसून जाते. आणि खाली मग व्ह्यू सोल्युशनमध्ये जायचं. तर व्ह्यू सोल्युशनमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा ॲन्सर दिसेल की कुठला ॲन्सर करेक्ट आहे, कुठला ॲन्सर तुम्ही रॉंग केला, हे सगळं दिसेल, आणि त्याच्यानंतर त्याचं सोल्युशन डिटेलमध्ये तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे. व्ह्यू सोल्युशन म्हणजे व्ह्यू रिपोर्टमध्ये जायचं, व्ह्यू सोल्युशनमध्ये जायचं. लक्षात आलं असेल तुमच्या की पहिले तुम्हाला पहिली अटेम्प्ट द्यायची आहे. पहिली अटेम्प्ट दिल्यानंतर सबमिट झाल्यानंतर सगळं चेक झाल्यानंतर बॅक यायचं, बॅकवर जायचं, बॅक करायचं, आणि मग त्याच टेस्टचा रिअटेम्प्ट करायचा. जेव्हा तुम्ही कराल तेव्हा, आज नाही उद्या परवाच, म्हणजे 2-3 दिवसाच्या गॅपनंतर सुद्धा देऊ शकता रिअटेम्प्ट दिल्यानंतर परत त्या टेस्टवर क्लिक केल्यावर तुम्हाला व्ह्यू रिपोर्ट दिसते, आणि व्ह्यू रिपोर्ट नंतर तुम्हाला व्ह्यू सोल्युशन बॉटममध्ये दिसते. ठीक आहे. व्ह्यू सोल्युशनमध्ये तुम्हाला त्याचं सोल्युशनसुद्धा दिसते. आपण प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन द्यायचा प्रयत्न केलेला आहे, जे पॉसिबल असेल ते, आणि त्याचं मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये सोल्युशन द्यायचा प्रयत्न केला आहे. आणि तर हा व्हिडिओ आपण स्पेशली घेतलेला आहे जेणेकरून तुमचे सगळे सोल्युशन जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन मिळावं. या व्यतिरिक्त तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्हाला ॲपच्या चॅटबॉक्समध्ये कमेंट करा. ज्यांनी ॲप डाउनलोड केलं आहे त्या ॲपमध्ये चॅटबॉक्स तिथे अवेलेबल झाला आहे. पर्सनल तुम्ही माझ्याशी बोलू शकता. ठीक आहे. तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टींचा रिप्लाय मिळेल. तिथे तुम्ही मला क्वेरी तुम्ही विचारू शकता की सर असं मला अडचण येतं, किंवा काही पण तुमची अडचण असेल ती कुठल्याही टेस्ट सिरीज बाबतीत, ते ITI विद्युत सहायक असो, किंवा जेनको महाजेनको टेक्निशियन 3ची असो टेस्ट सिरीज, किंवा मग तुमची LDCची असो, महाट्रान्सको वगैरे कुठलीही टेस्ट सिरीज तुम्ही घेत असाल, किंवा कोर्स घेत असाल, व्हिडिओ लेक्चर ऐकत असाल, तर तुम्ही मला
तसं कमेंट करा, त्या रिलेटेड आपण क्वेरी तुमची सॉल्व्ह करू. जास्तीत जास्त प्रयत्न करू की तुमचं प्रत्येकाचं सोल्युशन झालं पाहिजे. आणि मुख्यत्वे म्हणजे ITI विद्युत सहाय्यक जी काही आता परीक्षा आहे महावितरणची, त्याचा पॅटर्न चेंज झाला आहे. त्यानुसार आपण फुल लेंथ टेस्टमध्ये जी काही फुल लेंथ टेस्ट आहे सिंगल, त्यामध्ये बदल केलेला आहे. आणि बाकीच्या जे टेस्ट सिरीज आहे 2 त्याच्यामध्ये सुद्धा आपण बदल पुढच्या 1-2 दिवसामध्ये करणार. बाकी महाजनको सेमच आहे आणि LDC सेमच आहे, त्याच्या पॅटर्नमध्ये बदल होणार नाही. हे जे काही बदल करायचे कामं असतात वेळेवरचे ते फक्त महावितरण करते. महापारेषण किंवा महाजनको असं विनाकारणचा फालतूपणा करत नाही, ते फक्त महावितरण करते. डिस्काउंट रेटमध्ये आपण सगळे टेस्ट सिरीज ठेवलेले आहे, जेणेकरून एक्झामचा पिरियड असल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनिअर YouTube चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.